ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊयात। सुरुवात करूयात नांदेडपासून। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना चांगलाच पूर आलाय। पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। किनवट तालुक्यामधल्या इस्लापूर इथे नांदेड यवतमाळ सीमेवरती हा धबधबा आहे। सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। आसना नदीचं पाणी हे आता पुलावरून वाहत आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला। पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यामधल्या 4 गावांचा संपर्क तुटलाय। पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। मागच्या 2 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यामधील अनेक नद्या, ओढे हे तुडुंब भरून वाहत आहेत। काल अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। येलदरी धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। सिद्धेश्वर धरणामधून 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। लातूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये गेल्या 2 दिवसात दमदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे या भागामध्ये पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी आणि नाले प्रवाहित झाले। जिल्ह्यामधील 8 पैकी 7 मध्यम प्रकल्पामधल्या जलसाठ्यामध्ये या पावसामुळे वाढ झाली आहे। यामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत। या 7 पैकी तावरजा आणि घरणी मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली। 7 मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 29% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। आर्णी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे गाव शिवारामधले नाले दुथडी भरून वाहत आहेत। आर्णी तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा इथे भर पावसामध्ये मनीराम राठोड यांचा मृत्यू झाल्यामुळे पाऊस थांबल्याच्या नंतर गावकरी अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीच्या दिशेने निघाले। मात्र वाटेमध्ये नाल्याला पूर आल्यामुळे अंत्ययात्रा रस्त्यामध्ये कोळंबली। गावातील अरविंद जाधव यांच्यासोबत काही धाडसी नागरिकांनी पाण्याचा अंदाज घेऊन पुढे जायचा निर्णय घेतला। पुरामधून ही अंत्ययात्रा निघाली। यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। पावसामुळे यवतमाळच्या कवठा बाजार इथल्या पैनगंगा नदीवरचा पूल पुरामुळे वाहून गेला, त्यामुळे सध्या तरी यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या जामनेर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला। नद्या आणि नाले सध्या ओसंडून वाहत आहेत। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे पूर परिस्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यामधील नांद नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेलाय। दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे। भिवापूर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना चिखलापार भागामध्ये दुचाकीस्वार वाहून गेल्याची दुर्घटना घडली। वाहत्या पाण्यामधून दुचाकी नेणं हे दुचाकीस्वाराच्या चांगलंच अंगलट आलंय। धुळ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचं आणि भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। ठाणे जिल्ह्यामध्ये दुपारपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नारंगी नदीला पूर आलाय। खेड दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीचं पाणी खेड शहरामध्ये शिरलं। पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। रत्नागिरीच्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरती राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना नगर परिषदेनं दिल्या। शहराला सुद्धा पुराचा धोका निर्माण झाला। रत्नागिरीच्या संगमेश्वर मधल्या माखजन बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा गड नदीच्या पुराचं पाणी शिरलं। गड नदीकाठच्या कासे, कळंबुशी, वडेरू, नाईशी या भागामधील शेती पाण्याखाली गेली। गड नदीला पूर आल्यामुळे जवळपास 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय। चिपळूणमधल्या डीबीजे महाविद्यालय परिसरामध्ये महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागतेय। मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला याचा मोठा फटका बसला। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या जिल्ह्यामध्ये काहीसं ढगाळ वातावरण कायम आहे।
मुंबईमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या उत्साहात आगमन झालं। बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली। चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 106वं वर्ष आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये भाविकांनी गर्दी केली। विठुरायाच्या दर्शनाची रांग ही गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे। भाविकांना 7 ते 8 तास दर्शनासाठी लागतायत। सलगच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची पावलं कोल्हापूरमध्ये वळू लागली आहेत। 2 दिवसांमध्ये तब्बल 3 लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। आज देखील अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये स्थानिक नागरिकांवरती दादागिरी करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिलाय। महिलांच्या समोर अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरणं, गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकणं असा त्रास देण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून या पुरुषाकडून सुरू होता। या संदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न सुद्धा या परप्रांतीयानं केला। विशेष म्हणजे परप्रांतीय इमारतीमधील नागरिकांना त्रास देऊन त्यांचे फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला चांगला चोप दिलाय। नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आलं। खुर्चीवरती बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे। गेल्या 8 ऑगस्ट रोजी थोरात यांच्या बदलीच्या निमित्तानं निरोपाच्या कार्यक्रमातला त्यांनी हे गाण्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर महसूल विभागानं ही कारवाई केली। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला देवस्थान ट्रस्टच्या 4 ते 5 सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। सलगच्या सुट्ट्या आणि श्रावण महिना सुरू असल्यामुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। मंदिराच्या आवारामध्ये असणाऱ्या पिंडीचं मुखदर्शनाची व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती। भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे मुखदर्शनाची व्यवस्था बंद करण्यात आली आणि त्यानंतर काही भाविक आणि देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली। यावेळेला थेट सुरक्षा रक्षकांनी भाविकाला जबर मारहाण केलेली आहे। झटापट त्या ठिकाणी झाली। काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली आणि गलत त्याच्या एक चुकीचा प्रकारे प्रचार केला झाला की देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, पण तसं काही झालेलं नाही। वस्तुतः त्यांना प्रोव्होक केलं गेलं, भानगड करण्यासाठी त्यांना म्हणजे उद्दीपित केलं गेलं असं माझं मत आहे। नाशिकच्या अंबड पोलिसांनी गुन्हेगारांना दणका दिलाय। दुकानामधल्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गुंडांना ज्या ठिकाणी दहशत केली तिथेच पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या। अंबड पोलिसांनी गुंडांची धिंड काढत दहशतवाद माजवणाऱ्या गुंडांना दणका दिलाय। बुलडाण्यामध्ये पुनर्वसित गावामधील रस्त्यांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ 15 ऑगस्टला जिगाव प्रकल्पानजीक पूर्णा नदीवरती आडोळ खुर्द इथल्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। या आंदोलनाच्या दरम्यान एक आंदोलक वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। या घटनेला जिल्हा प्रशासन दोषी असल्याचा आरोप करत पत्नीनं 50 लाख रुपयांच्या मदतीची आणि कुटुंबामधल्या एकाला शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी केली आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या बोराडी गावामधला आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय। नागपंचमीच्या दिवशी एका सर्पमित्रानं नागासमोर केक ठेवून त्याचा वाढदिवस साजरा केला। हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाकून रील तयार केली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आता संबंधित सर्पमित्राला वनविभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं। राज वाघ असं या सर्पमित्राचं नाव आहे। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्याला ताब्यात घेतला तर त्याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे 1972 त्याच्यानुसार त्याच्यावर कलम 9 आणि कलम 51 अंतर्गत जी शिक्षा आहे त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावतो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये बसून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं। भंडाऱ्याच्या तुमसरमधील तलावामध्ये शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झालाय। मृत मासोळ्यांमुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। तलावामध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं फोन करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। जगन्नाथ जयाजी शेळके असं तक्रारदार शेतकऱ्याचं नाव आहे।
त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवरती तक्रार दाखल केली होती. एका शेतकऱ्याची फसवणूक करतोय, 4,000 रुपये मागतोय असा एक सोशल मीडियावर मेसेज आला. निकम हा कुठलाही माझा पीए नाही आणि माझ्या कुठलाही तो ओळखीचा नाही. निकम यांना ज्यांनी फसवणूक केली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जालन्यामध्ये एका आंदोलक व्यक्तीला लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करू असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. तर जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसांवरती कारवाई होणार नाही असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिलेलं आहे. तहसीलदारावर एकीकडे कारवाई होत असताना काल स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम शेतकऱ्यांनी काही घोषणा केल्यामुळे त्याच्या कमरेवर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मात्र अजून कारवाई झाली नाही. अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे. महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको अशा आशयाचं पत्र राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नंतर फेरआढावा घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे. वॉर्ड रचना आणि मतदार याद्यांचं विभाजन सुद्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे यंत्रणेवरती ताण येणार असल्याचं पत्रामध्ये लिहिलं आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू झाली आहे. आज पहिल्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्रामधल्या मतदार यादीतल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उचलला. महाराष्ट्रामध्ये सारे ओपिनियन पोल्समध्ये इंडिया आघाडी जिंकणार असं सांगत होती. लोकसभेच्या वेळेला आमची आघाडी जिंकली होती. 4 महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप प्रणित आघाडी जिंकली. आम्ही थोडीशी चौकशी सुद्धा केली. लोकसभा निवडणुकीच्या नंतर निवडणूक आयोगानं जादू करून 1 कोटी नवे मतदार तयार केले असा आरोपही त्यांनी केला आहे. बीजेपी के लोग प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, उनसे कोई एफिडेविट नहीं मांगा, मुझसे एफिडेविट मांगा. कहते हैं कि आप एफिडेविट दो कि आपने जो हमें कहा, आपने जो डेटा रखा है वो सही है. उन्हीं का डेटा है, उन्हीं के आंकड़े हैं, मुझसे एफिडेविट मांग रहे हैं. हमने उनसे सीसीटीवी जो वीडियोग्राफी है वो मांगी, मना कर दी. भाइयों और बहनों, मैं आपको इस स्टेज से कह रहा हूं कि पूरे हिंदुस्तान में विधानसभा के चुनाव, लोकसभा के चुनाव चोरी किए जा रहे हैं. आपणच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. मात्र अगदी काही वेळामध्येच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून कोलांटी उडी घेतल्याचं दिसून आलं. धुळ्यामधल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती दावेदारी त्यांनी सांगितली होती. मात्र आपण दावा केलाच नाही असं आता महाजन यांचं म्हणणं आहे. तर मी दरवर्षी धुळ्यालाच असतो की नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतोय. जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे. सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. सोलापूर एकेकाळची उद्योग नगरी असून एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. तर आयटी पार्कसाठी जागा शोधण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा. मी एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क या ठिकाणी तयार करून देईन. कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालंय. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालंय. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. गेल्या 42 वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा सुरू होता आणि याला अखेर यश मिळालं. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यामधल्या नागरिकांना याचा फायदा होईल. सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचं एक तात्पुरतं ठिकाण असतं. उच्च न्यायालयामधील न्यायमूर्ती इथे प्रकरणं चालवतात. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या 6 जिल्ह्यामधल्या जवळपास 70,000 केसेस आता सर्किट बेंचमध्ये चालवल्या जातील. शरद पवारांनी 22 ऑगस्टला महत्त्वाची बैठक बोलावली. विधानसभेमध्ये पराभव झालेल्या सर्व उमेदवारांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील सुद्धा उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज जळगाव दौऱ्यावरती आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयावरती छगन भुजबळ यांचे बॅनर झळकले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरामधल्या आकाशवाणी चौकामध्ये लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी. आता आमचा सवाल आहे की आम्ही का जावं तुमच्यापाशी? अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार तरी कशी? असा खोचक उल्लेख बॅनरवरती छापण्यात आलाय आणि त्यामुळे हे बॅनर नेमकं कुणी लावलं याची चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीचा विचार डोक्यामधून काढून टाका अशा सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याची चाचपणी करतेय का असाही सवाल आहे. युतीच्या बघा आपण युतीच्या फार डोक्यातनं काढून टाकतो. कारण का कसा असतो की आता प्रवास इथे तुम्हाला जमलं तरी करायचं, जमलं नाही तर नाही करायचं. आता आमच्या धोरण ते राहणार, कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही. त्यामध्ये आपण कोणाला सोडायची ना, आपण कार्यकर्ता त्यांना न संधी देणं, दुखावणं हे मला योग्य वाटत नाही. बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक तोंडावरती असताना आता या निवडणुकीमध्ये आणखी एक वेगळं वळण आलंय. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरू आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडून बेस्ट पतसंस्थेच्या उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंत यांच्यावरती 24 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बेस्टच्या सर्व 21 संचालकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. बेस्ट सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला. खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास. यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावरती भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच भाविकांनी जेजुरीच्या गडावरती दर्शनासाठी रांगा लावल्या. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक आणि भक्तांनी खंडोबा गडावरती दर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली. आणि यानंतर काही बातम्या आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. मागील